ऐश्वर्याज क्रिएटिव्ह कट्टामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गरमीच्या दिवसात पायनॅपल पासून बनणारे थंडगार असे डेझर्ट बनवूया. मारेगोल्ड बिस्किटचे 2 पॅकेट घेतलेले आहेत मी. तुम्ही अशा प्रकारचे कोणतेही बिस्किट घेऊ शकता. बटर घेतलेलं आहे, व्हिप क्रीम घेतलेली आहे, दुधाची मलाई घेतलेली आहे अर्धा वाटी, 4 चम्मच साखर घेतलेली आहे, बारीक कट करून पायनॅपल घेतलेलं आहे आणि पायनॅपल इसेन्स पण घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपले बिस्किट ग्राइंडरमध्ये टाकून ग्राइंड करून घेऊया. ह्याची बारीक पावडर बनवून घेऊया. मेल्ट केलेलं बटर अर्धा वाटी यात टाकून घेऊन परत एकदा ग्राइंड करून घेऊया. बिस्किटची थोडीशी पावडर बाजूला काढून घेऊया. याचा उपयोग गार्निश करण्यासाठी नंतर करणार आहोत. कोणतेही पसरट भांडे घ्यावे, त्यात बिस्किटची पावडर टाकावी आणि ही पावडर एकसारखी पसरून घ्यावी. चमच्याच्या किंवा चाकूच्या साहाय्याने याला प्रेस करून घ्या. याला आता बाजूला ठेवून एका पॉटमध्ये व्हिप क्रीम घ्या. इथे मी 150 ग्रॅम क्रीम घेतलेली आहे. ग्राइंडरच्या साहाय्याने व्हिप करून घेऊया. दहा मिनिटं व्हिप करून घेऊया आणि त्यानंतर दुधावरची साय टाकावी. त्यात चिमूटभर ऑरेंज फूड कलर टाकावा. 1 चमच पायनॅपल इसेन्स टाकावा. 4 चमच साखर ग्राइंड करून घेतलेली आहे ती टाकावी. हे मिश्रण परत एकदा व्हिप करून घ्यावे. आता यात बारीक क्रश केलेले पायनॅपल टाकावे. बिस्किटच्या बेसवर क्रीमचे मिश्रण टाकून घेऊया. हे मिश्रण एकसारखे पसरून घेऊया. बिस्किटच्या पावडरनी यावर गार्निश करून घेऊया. पायनॅपलच्या तुकड्यांवर बिस्किटच्या पावडरनी कोटिंग करून घ्यावी. आता पायनॅपल क्यूब्सनं गार्निश करून घेऊया. प्लास्टिक रोलनं रॅप करून घेऊया. आता हे एअरटाईट झालेलं आहे. याला आता फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासासाठी फ्रीज करून घ्यावे. आता आपलं हे डेझर्ट फ्रीज होऊन छान सेट झालेलं आहे.
आता तुम्ही ह्याला सर्व करू शकता. अशा प्रकारे क्रीमी पायनॅपल डिलाईट रेडी आहे.